अकोला पोलिसांची अमावस्या नाकाबंदी दरम्यान कोम्बिंग ऑपरेशन, शहर उपविभागात 8 हत्यार जप्त. अकोला जिल्ह्यात मालमत्तेच्या गुन्ह्यांना आळा बसावा याकरिता 26 एप्रिल 2025च्या रात्री 10 वाजता ते दिनांक 27/4/2025 चे 5 वाजेपावेत संपूर्ण अकोला जिल्ह्यात अमावस्या नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व ठाणे प्रभारी अधिकारी व दुय्यम अधिकारी असे एकूण 36 अधिकारी व 200 अंमलदार यांनी सहभाग घेऊन नाकाबंदी दरम्यान पुढील प्रमाणे प्रभावी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये नाकाबंदी दरम्यान बॅरिकेडिंग करून जिल्ह्यात 549 वाहने चेक करून मोटार वाहने कायद्यान्वये 91 कारवाई करून 44,700 रुपयाचा दंड आकारण्यात आला. तसेच 112 समन्स, 41 जमानती वॉरंट, 19 पकड वॉरंट तामील करण्यात आले आहे. 54 अभिलेखावरील निगराणी, बदमाश व माहितीगार गुन्हेगार यांना चेक करण्यात आले व कलम 122 मपोका प्रमाणे 11 कारवाई, कलम 142 मपोका प्रमाणे 1 केसेस, भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे 8 केसेस करण्यात आलेल्या आहेत. कलम 33 RW प्रमाणे 12 केसेस तर कलम 110, 117 प्रमाणे 37 केसेस करून जिल्ह्यातील 49 हॉटेल, लॉजेस व 63 ATM चेक करण्यात आले. माननीय पोलीस अधीक्षक अकोला यांनी जिल्ह्यात मालमत्तेच्या व शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा याकरिता अमावस्या नाकाबंदी कोम्बिंग ऑपरेशनचं आयोजन केले होते व भविष्यात सुद्धा वेळोवेळी अशा प्रकारच्या नाकाबंदीचे आयोजन करण्यात येईल असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.